नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये सर्पमित्राची जीवघेणी स्टंटबाजी. 3 ते 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या हाती अजगराची शेपटी देऊन सर्पमित्राकडून स्टंटबाजी. डहाणूच्या सागर पटेल या सर्पमित्राच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर. चिमुकल्या मुलाच्या हाती भल्या मोठ्या अजगराची शेपटी देऊन स्टंट करतानाचा सागर पटेलने व्हिडिओ इन्स्टाला केला पोस्ट. या स्टंटबाज सर्पमित्रावर कारवाईची मागणी वैशाली चव्हाण पीपल फॉर अॅनिमल वेलफेअरच्या सदस्यांनी केली आहे. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर. आणि एक सर्पमित्र म्हणून आपली काय मागणी आहे? साहेब बघा, आता हा व्हिडिओ जो व्हायरल झालेला प्रत्येक ठिकाणी व्हायरल झालेला आहे आणि एक रिस्पॉन्सिबल सर्पमित्र, असं पण नाही की एज्युकेटेड म्हणतात की तो स्वतःला बायोलॉजिस्ट आहे असं सांगतो, अशा लोकांनी आणि एका चांगल्या ह्याच्या संस्थेसाठी कामं करणारे, फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना एवढं रेकग्निशन देतात सर्व, अशा लोकांनी असे व्हिडिओज करणं, असे फॉरवर्ड करणं हा खूप रॉंग प्रकार आहे आणि करू नयेत ऍक्च्युली. कारण काय होतं, ह्यांनी दुसऱ्यांना, आता अशीच लहान मुलं दुसऱ्यांनी ह्याचं अनुकरण केलं आणि सेम गोष्ट केली तर ते किती धोकादायक होऊ शकते. तर ह्यांनी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती काय आहे हे जाणून इथिकल रेस्क्यू आणि आपण काय सोशल मेसेज देतो ह्याच्यावरती लक्ष ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे एका सर्पमित्राला. काय काळजी घ्यायला पाहिजे साधारणतः सर्प हाताळताना? बघा, त्यांनी काय केले, 2 व्हिडिओ टाकलेत. एक लहान मुलाबरोबर व्हिडिओ टाकलेला आहे आणि अजून एक टाकलेला आहे की तो असं स्टंट म्हणजे दाखवतोय आणि नंतर एका जंगलामध्ये तो पायथनला ग्रिप करतोय. तर हेड कॅच करणं आणि पूर्ण नॅचरल हॅबिटॅट आहे. मग नॅचरल हॅबिटॅट मध्ये एखाद्या वाईल्ड लाईफला हात लावणं हे कायदेशीर गुन्हा आहे. कोणालाच अधिकार नाहीये वाईल्ड लाईफला हात लावणं. मग ह्यांनी असं आणि एवढ्या म्हणजे म्हणतात ना क्रुएल्टी वे मध्ये त्यांनी त्या पायथनला नेक हेड कॅच केलेला आहे. तर हे रॉंग मेसेज देतात ना लोकांना, आणि पब्लिसिटी आणि इन्स्टावरती फेमस होण्यासाठी, काय लाईक्स आणि सबस्क्राईब वाढवण्यासाठी मग दुसरी मुलं पण सेम गोष्टी करणार. आणि ह्या वन्यजीवांना, बिचारे जे मुके आहेत, बोलू शकत आहेत, अशांना तो एक क्रुएल वे मध्ये त्यांना त्रासच आहे ना. आपण कसे सर्पमित्र म्हणू शकतो? आपण मित्र आहोत का मग त्या प्राण्यांचे? नाहीच आहोत. अशी स्टंटबाजी करणाऱ्या सर्पमित्राला वनमंत्र्यांच्या हस्ते देखील पुरस्कार दिल्याचं आपण सांगितलंय. कुठेतरी फॉरेस्ट विभाग जे आहे स्थानिक पालघरचं, ते कुठेतरी या सगळ्याला दुर्लक्षित करतंय असं वाटतंय का? सर, मी तर म्हणेन दुर्लक्ष करत नाहीये, त्यांना पाठीशी घालते. मी एकदम क्लिअर तुम्हाला सांगू शकते सर. अशा एक पालघर जिल्ह्यामध्ये एवढ्या मुलं आहेत जी काम करतात, आदिशी मुलं. तुम्ही सफाळ्यामध्ये म्हणा, सफाळ्यामधल्या मुलांची तर मी तुम्हाला कामाचं एवढं सांगेन सर, पोलीस मित्रांपासून डेड बॉडीज काढणं, सिलेंडर ब्लास्ट झाले तर काढणं, वन्य जीवांसाठी एवढे सुंदर कामं करतात. यांना कधी रेकग्निशन मिळत नाही, काय नाही. या मुलाची कंप्लेंट झाली आहे मिड डे वरती. मिड डेच्या तुम्ही मांडणार त्यांच्या ऑफिशियल साईट वरती या सो कॉल्ड सर्पमित्राचा, आय थिंक सो काय सागर म्हणून नाव असेल त्या मुलाचं, त्याचा या लोकांनी अख्खा व्हिडिओ त्यांनी कव्हर केला, न्यूज कव्हर केलेली आहे. आणि तरी सुद्धा एका महिन्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट यांना कलेक्टर ऑफिसमध्ये बोलवतात आणि यांना फॉरेस्ट मंत्र्यांच्या हस्ते यांना सर्टिफिकेशन देऊन यांचा सत्कार करतायत. हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा? आणि यांना काय हे फॉरेस्ट डिपार्टमेंटला माहिती नव्हतं? मिड डेने जेव्हा ही न्यूज कव्हर केलेली तेव्हा डहाणू फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्वांशी बोललेले होते. मग यांना ही गोष्ट माहिती नव्हती का अशा लोकांना? आणि फक्त डहाणूचा एक जो स्थानिक एनजीओ आहे त्यांचीच मुलं फक्त कामं करतात. फक्त ते डॉक्टर आणि त्यांची मुलं, त्यांनाच फक्त सर्टिफिकेट द्यायचं. कासावी आहे, विक्रमगड आहे, तलासरी आहे, मनोर आहे, सफाळा आहे, विरार आहे, अशा इंटिरियर पार्ट मध्ये वेलफेअर साठी, वाईल्ड लाईफ साठी कितीतरी मुलं काम करतात. एका तरी मुलाला तुम्ही बोलवायला हवं होतं. हाच एनजीओ हमेशा कसा पुढे येतो सर? काय मागणी? आमची तर एकच मागणी आहे की ह्यांनी हा जो बायस्ड व्यवहार करतात त्या एका ठराविक एनजीओ साठी, हा ह्यांनी थांबवावा आणि सगळ्यांना एकत्र घेऊन, सगळ्यांना हाताशी घेऊन काम करावं. एकाने काम चालत नाही. डहाणूचे फक्त ते एक एनजीओची मुलं सगळ्या ठिकाणी नाही पोहोचू शकत आहेत. सगळीकडे वन्यजीवांसाठी मुलं कामं करतायत आणि इथिकली कामं करतायत मुलं. आता हे कंप्लेंट देऊन कितीतरी दिवस झाली, काय ऍक्शन घेतली? ऍक्शन तर राहू द्या बाजूला, त्याला तिकडे बोलवून गणेश नाईक साहेबांच्या हस्ते त्याला पुरस्कार दिला गेलाय त्या मुलाला.